हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी स्टँडर्ड 4 सब्जेक्ट मॅथ चॅप्टर 6 डिव्हिजन पार्ट 1 एक्सरसाइज पेज नंबर 36 वरला जो काय आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। पहा काय क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे। कॅरी आउट द डिव्हिजन्स, राईट डाऊन द डिव्हायजर, डिव्हिडंड, क्वोशंट अँड रिमाइंडर। म्हणजे काय, आपल्याला जो काय खालील भागाकार आहे तो सोडवायचा आहे आणि त्याचं काय करायचं आहे, आपल्याला डिव्हायजर कोणता त्यामध्ये सोडवल्यानंतर, डिव्हिडंड कोणता, क्वोशंट कोणता आणि रिमाइंडर किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। पहा आता आपण या ठिकाणी तो सोडूया। फर्स्ट नंबर जे काही एक्झाम्पल आहे ते पहा। आपल्याला या ठिकाणी ह्या 5 ने ह्या 75 ला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे। पहा आता इथे 7 आहे पहिला डिजिट, याच्यामध्ये 7 आहे तर 5 पेक्षा 7 हे कसे आहेत, मोठे आहेत, बिगेस्ट नंबर आहे 5 पेक्षा। तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 5 ones 5, 5 ones 5। पहा आता 7 मधून आपल्याला काय करायचं, एक तर 7च आलं पाहिजे किंवा 7 पेक्षा छोटा नंबर आला पाहिजे। वरच्या नंबरपेक्षा आपल्याला खालचा नंबर मोठा घेता येणार नाही। डिव्हिजन मध्ये आपल्याला एवढंच महत्त्वाचं आहे। पहा आता 7 मधून 5 गेले, खाली राहिले 2। प्रत्येक वेळेस काय करायचं, आपण म्हणजे सबट्रॅक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी वरच्या अंकातून खालचा अंक डिजिट सबट्रॅक्ट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस एक जो नंबर आहे तो काय करायचा आहे, खाली घ्यायचा आहे। मग या ठिकाणी किती येईल, 5। आपलं किती झालं आहे नंबर या ठिकाणी 25। मग बघायचं 5च्या टेबलमध्ये 25 येतात का, येतात। मग कुठे येतात ते, 5 5 5 ones 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25। मग या ठिकाणी लिहायचं 5 5 25। मग या ठिकाणी आपल्याला वरी लिहावं लागेल 5 5 25। आता 5 मधून 5 गेला खाली राहिला 0, 2 मधून 2 गेला खाली राहिला 0। या ठिकाणी जे आहे आपलं ते सर्व आपलं सोडून झालेलं आहे। आता म्हणजे कॅरी आउट द डिव्हिजन्स, आपलं ते कॅरी आउट द डिव्हिजन सोडून झालं आहे। त्याच्यानंतर काय करायचं होतं आपल्याला, राईट डाऊन द डिव्हायजर, डिव्हिडंड, क्वोशंट अँड रिमाइंडर। आता आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे डिव्हायजर। काय लिहायचं आहे आपल्याला, पहा डिव्हायजर लिहायचं काय आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, डिव्हायजर कशाला म्हणतात पहा, ज्या नंबरने आपण डिवाइड करतो, त्याला आपण डिव्हायजर म्हणतो। मग या ठिकाणी कोणत्या नंबरने डिवाइड केले, 5 ने। मग या ठिकाणी लिहायचं 5। ज्या नंबरला आपण डिवाइड करतो तो नंबर, ज्या नंबरने डिवाइड करतो तो डिव्हायजर, आणि ज्या नंबरला आपण डिवाइड करतो त्याला काय म्हणतो आपण, डिव्हिडंड म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला, डिव्हिडंड म्हणतो। मग इथे लिहायचं बा। मग या ठिकाणी कोणत्या नंबरला डिवाइड केले, 75 ला। मग या ठिकाणी 75 येतील डिव्हिडंड मध्ये। त्याच्यानंतर नेहमी क्वोशंट, आता काय लिहायचं आपल्याला, क्वोशंट। क्वोशंट हा विद्यार्थी मित्रांनो नेहमी वरती असतो। या ठिकाणी किती आला क्वोशंट आपला, 15। किती आला, 15। आणि त्यानंतर लिहायचं आपल्याला रिमाइंडर। काय लिहायचं आहे, किती रिमाइंडर, या ठिकाणी रिमाइंडर नेहमी खाली असतो, हा आहे 0। अशा प्रकारे आपला पहिला जो क्वेश्चन आहे तो आपला सोडून झालेला आहे। त्यानंतर सोडवायचा आपला क्वेश्चन नंबर 2। काय, 52 डिवायडेड बाय 4। हे बघा 52 डिवायडेड बाय 4। आता 5 हे 4 पेक्षा मोठा डिजिट आहे, बरोबर आहे। मग आपण काय करू शकतो, 4 ones 4, 4 ones 4। 5 मधून 4 गेले, खाली राहिले 1, वरून घेतला हा 2, झाले 12। मग पाहायचं 4च्या टेबलमध्ये 12 येतात का, येतात। 4 ones 4, 4 2 8, 4 3 12, 4 3 12। मग या ठिकाणी वरती लिहायचा 4 3 12। आता 12, 2 मधून 2 गेले, खाली राहिले 0, 1 मधून 1 गेला, खाली राहिला 0। आता परत आपल्याला काय करावं लागेल, इथं डिव्हायजर लिहावं लागेल। डिव्हायजर किती आहे, आता इथं डिव्हायजर आहे 4, बरोबर। डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड आहे 52, बरोबर। तुम्हाला सांगितलं ना, ज्या नंबरने आपण डिवाइड करतो तो डिव्हायजर, ज्या नंबरला आपण डिवाइड करतो तो नंबर डिव्हिडंड। त्याच्यानंतर आहे क्वोशंट,
क्वोशंट हा नेहमी कुठं असतो, वरती असतो. किती आहे इथं 13 आणि त्याच्यानंतर आहे रिमाइंडर. रिमाइंडर किती आहे 0. किती आहे 0. चला त्यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. काय आहे 44 डिवायडेड बाय 3. डिवायडेड बाय 3. पहा आता 3च्या टेबलमध्ये 4 येतात का, म्हणजे 3 हे 4 पेक्षा मोठे आहेत. मग आपण 3 1s 3 ते लिहू शकतो. 3 1s 3. पहा आता 4 मधून 3 गेले, खाली राहिला 1, वरून घेतले हे 4, किती झाले 14. इथं सबट्रॅक्ट केल्यानंतर प्रत्येक वेळेस एक एक डिजिट आपल्याला खाली घ्यायचा. इकडे किती जरी डिजिट असले तरी आपण एक एक डिजिट खाली घेणार आहोत. परत पाहायचं 3च्या टेबलमध्ये 14 येतात का, पाहायचं 3 1s 3, 3 2s 6, 3 3s 9, 3 4s 12 आणि 3 5s 15. 15 इज बिगर दॅन 14. 15 कसे होते तर 14 पेक्षा बिगर होते तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यापेक्षा छोटा नंबर घ्यायचा. 3 4s 12. 3 4s 12. आता 4 मधून 2 गेले, खाली राहिले 2, 1 मधून 1 गेला, खाली राहिला 0. परत आपल्याला लिहावं लागेल डिव्हायझर. डिव्हायझर कोणता आहे या ठिकाणी 3. हां लिहायचं परत. ज्या नंबरने म्हणजे डिवाइड करतो तो नंबर काय असतो, डिव्हायझर असतो. या ठिकाणी लिहायचं 3. डिव्हिडंड म्हणजे काय, डिव्हिडंड म्हणजे काय, ज्या नंबरला आपण डिवाइड करतो हे 44 त्याला काय म्हणतो आपण, डिव्हिडंड म्हणतो. त्याच्यानंतर आहे क्वोशंट. क्वोशंट किती आहे तुम्हाला सांगितलं. क्वोशंट हा नेहमी कुठं असतो, वरती असतो. आणि त्याच्यानंतर आहे रिमाइंडर. रिमाइंडर किती आहे 2. रिमाइंडर किती आहे, रिमाइंडर नेहमी खाली असतो. 2 हा रिमाइंडर आहे या ठिकाणी. अशा प्रकारे हे सोडवायचं आहे. त्याच्यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. त्याच्यानंतर पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 4. काय आहे 92 डिवायडेड बाय 8. आता 8 पेक्षा पण 9 कशा आहेत, मोठ्या आहेत. आपण करू शकतो 8 1s 8. वरती 1 लिहावं लागेल आपल्याला. 9 मधून 8 गेला, खाली राहिले 1, वरून घेतले 2. परत 8च्या टेबलमध्ये 12 येत नाहीत. मग आपण काय करू शकतो 8 1s 8. 8 1s 8. हा 2 आपण इथं खाली घेतला आहे. आता 12 मधून 8 गेले, खाली किती राहतील 4. खाली किती राहतील 4. झालं. आता लिहायचं आपला डिव्हायझर. डिव्हायझर किती आहे 8. ज्या नंबरने आपण डिवाइड करतो त्याला डिव्हायझर म्हणतो. त्याच्यानंतर डिव्हिडंड. ज्या नंबरला डिवाइड करतो तो किती आहे इथं 92. म्हणजे 92 काय झाला इथं डिव्हिडंड झाला. त्याच्यानंतर आहे क्वोशंट. क्वोशंट किती आहे, क्वोशंट हा नेहमी वरती असतो, तो आहे 11. आणि त्याच्यानंतर आहे रिमाइंडर. किती आहे रिमाइंडर 4. रिमाइंडर किती आहे 4. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं होतं. त्याच्यानंतर पाहूया आपण 5 नंबरचा क्वेश्चन. काय आहे 85 डिवायडेड बाय 6. पहा आता 8 आहेत या ठिकाणी. आपल्याला काय करावं लागेल इथं 6च्या टेबलमध्ये 8 नाहीत पण त्याच्यापेक्षा छोटी सांगा. छोटा नंबर कोणता येतोय 6 1 6. हे बघा 6 1s 6. 8 मधून 6 गेले, खाली राहिले 2, वरतून घेतले 5, इथे झाले 25.
मग परत 6च्या टेबलमध्ये 25 येतात का? 6 4 24. 25 पेक्षा छोटी नंबर कोणता आहे? 6 4 24. 6 4 इथं 4 लिहायचं वरती. मग 5 मधून 4 गेला खाली राहिले 1, 2 ला 2 मधून 2 गेले खाली राहिला 0. हे ठिकाणी एक्झाम्पल आपलं सोडून झालेलं आहे. आता लिहायचं आपला डिवायझर. डिवायझर किती आहे? ज्या नंबरने डिवाइड करतो तो नंबर कोणता आहे? 6. तो डिवायझर झाला. नंतर काय आहे? डिव्हिडंड. डिव्हिडंड किती विद्यार्थी मित्रांनो? ज्या नंबरला डिवाइड करतो तो आहे 85, त्याला आपण डिवाइड म्हणतो, डिव्हिडंड म्हणतो. त्याच्यानंतर आहे क्वोशंट. क्वोशंट किती इथं? क्वोशंट किती आहे? 14. हां, आणि रिमाइंडर किती आहे? क्वोशंट आणि मी वरती असतोय. रिमाइंडर किती आहे? 1. रिमाइंडर किती आहे? 1. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडवायचं होतं. त्याच्यानंतर पाहूया आपण 6 नंबरचा प्रॉब्लेम. पहा किती आहे? 92 डिवायडेड बाय 7. पहा तर 7 1s 7, कारण 9 हे 7 पेक्षा कसे आहेत? मोठे आहेत. 7 1 7. 9 मधून 7 गेले खाली किती राहिले? 2. वरतून घेतले हे 2 झाले 22. आता 7 1 7, 7 2 14, 7 3 21. म्हणजे 22 पेक्षा छोटा नंबर कोणता आहे? 21. 7 3 21. हां, इथं वरती 3 लिहायचे. 2 मधून 1 गेला खाली राहिला 1, 2 मधून 2 गेले खाली राहिले 0. या ठिकाणी परत लिहायचं डिवायझर. डिवायझर किती आहे सांगा बरं तुम्ही आता? डिवायझर आहे 7, कारण त्या नंबरने आपण डिवाइड करतो. कोणत्या नंबरला डिवाइड करतो? डिव्हिडंड. कोणता नंबर आहे तो? 92. क्वेश्चन किती आहे? क्वेश्चन आहे 13. रिमाइंडर किती आहे? रिमाइंडर आहे 1. किती आहे? 1. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला पेज नंबर 36 वरला जो काही एक्सरसाइज आहे तो आपला संपलेला आहे. मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू.